नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये नमस्ते डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 25 कोटीहून अधिक लोक हाय ब्लड प्रेशरचे शिकार आहेत आणि दिवसेंदिवस या संख्येत वाढ होताना आपण पाहतो. भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाखपेक्षा जास्त एंजिओप्लास्टी आणि बायपास होतात. भारतात एका वर्षभरात 9,000 कोटींहून जास्त खर्च एंजिओप्लास्टी आणि बायपासवर केला जातो. हार्ट अटॅक संबंधित अशा बातम्या ऐकून तुमचाही बीपी नक्कीच वाढत असेल, पण काळजी करू नका. आपण या संख्येचा भाग होऊ नये यासाठी काय करता येऊ शकतं त्याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख आज इथे आलेले आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, आपण पाहतोय की भारतामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण हे वाढलेलं आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी आता माधवबाग यासाठी काम करते. माधवबागचं काय नियोजन आहे त्या संदर्भात काय सांगाल? माधवबाग गेली 16 वर्ष हे फक्त हृदयरोगाच्या पेशंटसाठी काम करत आहे. जवळजवळ 10 लाखाहून अधिक आपण हार्ट डिसीजचे पेशंट ट्रीट केलेले आहेत आणि हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हृदयरोग मुक्त भारत करण्यासाठी आपण एक सेव्ह माय हार्ट हे मिशन तयार केलेलं आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत आपण अवेअरनेस प्रोग्राम घेतो, लेक्चर्स घेतो, आरोग्य शिबिर, आरोग्य सहल अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. आता हार्ट अटॅक प्रिव्हेंट होण्यासाठी म्हणजे हार्ट अटॅक का येतो हे खूप महत्त्वाचं आहे. तर हार्ट अटॅक येण्याची कारणं जी आहेत ना ती महत्त्वाची आहे की बैठी जीवनशैली, पुन्हा कामाचा ताणतणाव, तुमचं बदलती जीवनशैली, लाईफस्टाईल चेंज होणं आणि सोबत रिस्क फॅक्टर जसं डायबेटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल असणं, थायरॉईड असणं हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हार्ट अटॅक येण्यासाठी. आणि फॅमिली हिस्ट्री म्हणजे आपल्या घरी कुणाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे आणि आपलं वजन वाढत चाललेलं आहे तर आपल्याला कुठेतरी हे नियोजन करून ठेवणं गरजेचं आहे की आपण आपला हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी कसं काम करणार आहोत. हार्ट डिसीज होऊ नये याच्यासाठी आपल्याला आपले हे रिस्क फॅक्टर सॉल्व करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला डाएट काय असावं, एक्झरसाइज काय असावा हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या सेव्ह माय हार्ट अंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण पेशंटला सांगत असतो, अवेअरनेस प्रोग्राम करत असतो. तर आपण जो हा उपक्रम केला आहे की आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला हृदयरोग मुक्त भारत करणं हे आपलं एम आहे. तर हृदयरोग मुक्त भारत करण्यासाठी आपण सेव्ह माय हार्ट हा ॲप आपण तयार केलेला आहे. हे आपण मिशन तयार केलेलं आहे. त्याच्या अंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मदत करत असतो. नक्कीच खूप छान मिशन आहे हा. डॉक्टर, आयुर्वेदामध्ये वाढत्या हार्ट अटॅकच्या समस्येवर रोकथाम करणारे नेमके काय उपाय आहेत? आता हार्ट अटॅक काय आहे हे आपण नेमकं समजून घ्यात. हार्ट अटॅक हा 1 सेकंद ते 3 सेकंदामध्ये होणारी गोष्ट आहे. हार्ट अटॅक हा हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकली आणि हृदयाच्या मांसपेशीला 6 तासापर्यंत रक्तच मिळालं नाही, त्या पेशी स्टार्वेशनमध्ये जाणे किंवा डॅमेज होणे म्हणजे हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी सर्टन लेवलपर्यंत आपण काम करू शकतो. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की ताणतणाव म्हणजे स्ट्रेस हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तर आता आपण हे हार्ट अटॅक प्रिव्हेंट होण्यासाठी म्हणून एक आपलं हृदय स्वास्थ्यम किट नावाचं आपण किट तयार केलेलं आहे. ह्या अंतर्गत आपण हृदय स्वास्थ्य वटी दिलेली आहे, अर्जुन आरिष्ट दिलेला आहे आणि गट स्माईल ऑइल दिलेलं आहे. आता हार्ट अटॅक येण्याची कारणं काय आहेत तर ताणतणाव, दुसरं हृदयाच्या मांसपेशीची ताकद कमी होणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, रक्तवाहिन्यांना काठिण्य येणे त्यांनी, आणि तिसरी गोष्ट जी आहे ती पोटाचे विकार. म्हणजे आपलं कुठलाही रोग जो आहे ना ते पोटाच्याच याच्यापासून तयार होतो. म्हणजे असं म्हणलं जातं की रोगे सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे कुठल्याही डिसीजचं जो मूळ कारण आहे ते तुमचं पोट आहे. म्हणजे आपण जर हृदयरोगाचे जर लक्षणं बघितले तर पोट गच्च होणे, ॲसिडिटी होणे, छातीत जळजळ होणे, गॅसेस होणे, ॲसिडिटी होणे अशी लक्षणे दिसतात. तर त्याच्यासाठी हे आपण गट स्माईल ऑइल नावाचं एक आपण ऑइल तयार केलेलं आहे. त्याचे 2 ड्रॉप्स जरी आपण घेतले तरी आपलं
पोट साफ होण्यासाठी काम होणार आहे. आणि दुसरं जे आहे ते अर्जुन अरिष्ट आहे त्या हृदय स्वास्थ्यम किटमध्ये. तर हृदय स्वास्थ्यम किटमधलं अर्जुन अरिष्ट जे आहे ते अर्जुन जे आहे ते तुमच्या हृदयाच्या मांसपेशीची ताकद छान ठेवण्याचं काम करतं. आणि अर्जुन हे हृदयाचे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं. आणि तिसरा जे गोष्ट आहे ते हृदय स्वास्थ्यम किटमध्ये हृदय स्वास्थ्यवटी आहे. ती तुमचं स्ट्रेस कमी होण्यासाठी काम करते, म्हणजे ताणतणाव कमी होण्यासाठी काम करते, रक्तवाहिन्यांची लवचिकता छान ठेवण्यासाठी काम करते. कारण स्ट्रेस हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हार्ट अटॅक येण्यासाठी. त्यामध्ये आपण अश्वगंधा, जटामांशी, सर्पगंधा अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिलेली आहेत. म्हणजे आपलं हे हृदय स्वास्थ्यम किट जे आहे ते हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी काम करतं. अशी सगळी आपण उपाययोजना केली आहे. जवळजवळ 16 वर्षाच्या अथक रिसर्चनंतर आपण हे गोष्टी तयार केलेल्या आहेत की हृदयरोगमुक्त भारत होण्यासाठी. नक्कीच तुमचं मिशन तर खरंच छानच आहे, पण हे जे तुम्ही किट सांगताय हृदय स्वास्थ्य किट ते पण खूप उत्तम आहे. आणखीन काय त्या संदर्भात माहिती द्याल? बघा, हे हृदय स्वास्थ्यम किट जे आहे ते BP नॉर्मल ठेवण्यासाठी काम करणार आहे. तुमच्या हृदयाच्या मांसपेशीची ताकद इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करणार आहे. म्हणजे ज्यांच्या हृदयाची ताकद कमी आहे, नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करतं, ज्यांचं ते 20% करतंय, 15% करतंय, असे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये पण हे काम होऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही हृदय स्वास्थ्यम किटमधलं अर्जुन अरिष्ट काम करणार आहे. आणि गट स्माईल ऑइल जे आहे ते तुमचं डायजेशन प्रॉपर करण्यासाठी काम करणार आहे. गट सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की म्हणजे पोट तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की पोट साफ असेल तर तुमचे सगळे डिसीज सॉल्व्ह होण्यासाठी काम होतं. नक्कीच आपण पाहतोय की हे धावपळीचं जीवन आहे, बसून काम आहे, स्ट्रेस आहे आणि त्यामुळेच हे सगळे रोग आपण पाहतोय, हे सगळे उद्भवत राहतात आणि त्यामुळेच कुठेतरी हार्ट अटॅकचं प्रमाण हे वाढताना आपण पाहतोय. तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आपण पाहतोय. तरुणांसाठी या किटचा किती फायदा आहे? बघा, हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी प्रत्येकानेच हे आपलं हृदय स्वास्थ्यम किट हे महत्त्वाचंच आहे. आता हार्ट अटॅक आल्यानंतर 2 गोष्टी होतात की हृदयाची ताकद कमी होते आणि एक जे असतात की ज्यांचं हार्ट अटॅक येऊनसुद्धा हृदयाची ताकद काही कमी होत नाही. आता जेव्हा हार्ट अटॅक येऊन हृदयाची ताकद कमी होते तेव्हा मात्र आपल्याला चिकित्सेची गरज असते. त्याच्यासाठी एक 6 ते 7 दिवसाची आपण निवासी चिकित्सा करतो. या अंतर्गत आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही पंचकर्माची ट्रीटमेंट करतो. याच्याने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढवली जाते. आता ही मांसपेशीची ताकद वाढली की आपण 2D इको, GLS, कार्डियक इम्पॅन्डोस्कोपी, चालण्याची टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट घेऊन पेशंटला इम्प्रूव्हमेंट दाखवतो. आणि दुसरी गोष्ट असते की हार्ट अटॅक येऊन सुद्धा हृदयाची ताकद कमी झालेली नाही आहे, हृदय चांगलं सक्षम आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला सुद्धा समजलेला नाही, अशा व्यक्तींसाठी हे हृदय स्वास्थ्यम किट नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. की त्याच्यामधलं जे अर्जुन आहे ते हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढवून ठेवतं. आणि आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरणची पंचकर्माची ट्रीटमेंट करतो त्याच्याने कोरोनरी रिझर्व्ह करून ठेवतो की जेणेकरून पुढे भविष्यात कधी हार्ट अटॅक आला तरी दुसरीकडून मार्ग चालू राहणार आहेत आणि त्याच्यातून तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित झाला तर हार्ट अटॅक आलेला सुद्धा समजणार नाही. एवढी महत्त्वाचं आहे आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण. आणि आपलं हा रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट आहे. जवळजवळ मागच्या 16 वर्षाच्या आपल्या कार्यकर्दीत आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इम्प्रूव्ह केलेल्या आहेत. जवळजवळ 10 लाखाहून जास्त पेशंट त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह झालेले आहेत आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने. आणि त्याच्यानंतर जे पुढे हृदयाला त्रास होऊच नये याच्यासाठी आपले हे हृदय स्वास्थ्यम किट चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते. कीच डॉक्टर, आपण पाहतो की आयुर्वेद, पंचकर्म हे जे काही भारतात जिथे ज्याचा उगम झाला, पण आपण परदेशात किंवा जगाबाहेर आपण जर पाहिलं तर तिथे लोक जास्त त्याचा उपयोग करतात. आपण भारतामध्ये इतका नाही पण करतात लोक उपयोग. पण त्याचा खरंच किती फायदा आहे, या किटचा किती फायदा आहे त्या संदर्भात काय सांगा? अनेक ब्लड प्रेशर जे आहे, बीपीचा त्रास आहे, डायबिटीज आहे, हार्ट पेशंट आहे, थायरॉइड आहे, अशा अनेक पेशंट्स आहे की हे आजार नंतर तुम्हाला जे हृदयाला तुम्हाला धोका करू शकतात. तर अशा पेशंटसाठी याचा किती फायदा आहे?
सगळ्याच रोगांसाठी आणि सगळ्याच म्हणजे ज्यांना प्रिव्हेन्शन करायचं आहे हार्ट डिसीजचं त्यांच्यासाठी हे हृदय स्वास्थ्यम किट नक्कीच फायदेशीर आहे. आता ह्या अंतर्गत आपण तर मेडिसिन पण दिलेले आहेत आणि आपण त्याच्यावर एक बारकोड दिलेला आहे. तो फक्त तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला तुमच्या डिसीजेसबद्दल सगळे अवेअरनेस लेक्चर्स मिळणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय खायचं आहे, किती खायचं आहे, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. रोजच्या रोज तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याचे व्हिडिओज येणार आहेत. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला हृदय स्वास्थ्यम किट खरेदी करावी लागेल आणि त्याचा बार स्कॅन तुम्हाला जो कोड आहे तो स्कॅन करावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणजे प्रिव्हेन्शन फॉर हार्ट डिसीजसाठी आपण हे सगळ्या गोष्टी करतोय आणि ह्यासोबत आपण स्ट्रेस टेस्टचे कुपन्स पण दिलेले आहेत. तर बघा, अँजिओग्राफीमध्ये हे जे ब्लॉकेजेस दाखवतात किंवा दिसतात आपल्याला ते ब्लॉक करतात की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजून येतं. म्हणून स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. त्याच्यामध्ये प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, हार्टला किती ब्लड सप्लाय होतोय हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. त्याच्यामध्ये आपल्याला मेट्स व्हॅल्यू आणि VO2 मॅक्स बघायचा असतो. तर VO2 मॅक्स हा इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. तर VO2 मॅक्स पाहिजे 35 ml/kg/minute. तो VO2 मॅक्स आपला किती आहे हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजणार आहे. तर आपण हृदय स्वास्थ्यम किटमध्ये ते VO2 मॅक्सचे म्हणजे स्ट्रेस टेस्टचे कुपन्स पण दिलेले आहेत. पुन्हा तुम्हाला त्याचे अवेअरनेसचे सगळे लेक्चर्स मिळणार आहेत आणि सोबत हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी ही मेडिसिन्स असणार आहेत या हृदय स्वास्थ्यम किटमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये जो स्कॅनर आहे तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळणार आहे. नक्कीच खरंच खूप छान माहिती दिली. आपण पाहतो तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे हार्ट अटॅक प्रिव्हेंट करणं असं तुम्ही सांगताय, पण ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलाय त्यांच्यासाठी काय फायदेशीर आहे, त्यांना काय उपयोग होणार आहे? हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर हृदयाची ताकद तर कमी झालेली आहे. आता ही हृदयाची ताकद वाढवून ठेवण्यासाठी अर्जुन हे सगळ्यात महत्त्वाचं काम करतं. म्हणून अर्जुन क्षीरपाक त्याच्यामध्ये जो आहे किट मधलं अर्जुन अरिष्ट हे नक्कीच त्याच्याशी फायदेशीर आहे. ते तुमच्या हार्टच्या मसलची ताकद वाढवण्याचं काम करतं. हार्ट अटॅक येऊन गेला आपण त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी जे आपलं पंचकर्म करून घेतलं किंवा आपण ट्रीटमेंट करून घेतली, पण पुढे पुन्हा ह्या गोष्टीतून जावं लागू नये याच्यासाठी आपलं ताणतणाव पण कमी होणं गरजेचं आहे. आपल्याला लाईफस्टाईल पण चेंज करणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या हृदय स्वास्थ्यम किटमधून मिळणार आहेत. त्याच्यामुळे हार्ट अटॅक आल्यानंतर सुद्धा आपण हे हृदय स्वास्थ्यम किट वापरू शकतो. हृदयाची ताकद वाढवून ठेवू शकतो आणि ज्यांचं खरंच हृदयाची ताकद फारच कमी झालेली आहे त्यांनी मात्र आपले 6 दिवसाची निवासी चिकित्सा करून आपलं हृदय सक्षम करून ठेवणं फार गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहतो की ब्लॉकेज हे आढळल्यानंतर लोकांमध्ये आणखीन भीती असते की अरे ब्लॉकेज आलेत, मला एवढे % ब्लॉकेज दाखवत आहेत, मग मला कधी अटॅक येऊ शकतो, तर मी लवकरात लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट करतो, असं प्रत्येकाच्या मनात एक भीती निर्माण होते. मग अशांसाठी जर ब्लॉकेज निघाले तर त्याच्यामध्ये हे जे हृदय स्वास्थ्य किट आहे तर ते किती फायदेशीर आहे, त्यांना काय उपयोग होऊ शकतो? बघा, ब्लॉकेजेस असले की एक भीती असते की मला हार्ट अटॅक आला तर, जसं आत्ता तुम्ही म्हणताय, तर ब्लॉकेजेसमुळे असं डिरेक्टली कधीच हार्ट अटॅक येत नाही. हार्ट अटॅक इज अ डिफरंट थिंग आणि ब्लॉकेजेस असणं इज अ डिफरंट थिंग. आता ब्लॉकेजेस जे आहेत ना ते 1 किंवा 2 दिवसात तयार नाही झाले, तर मागचे 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती आहे. आणि हे ब्लॉकेजेस हे चरबीचे आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे ब्लॉकेजेस तयार झालेले आहेत. तर हे ब्लॉकेजेसमुळे काय होतं की हृदयाला जसा पाहिजे तसा रक्तपुरवठा होत नाही आणि जसा पाहिजे तसा रक्तपुरवठा हृदयाला होत नाही म्हणून दम लागणे, छातीत भरणे, डाव्या साईडला छातीत पाठीत दुखणे, उजव्या साईडला छातीत पाठीत दुखणे, घशात आवळल्यासारखं होणे, चक्कर येणे, धडधड वाटणे, अंधारी येणे डोळ्यासमोर, फक्त दात दुखणे, फक्त दोन्ही हात दुखणे, शोल्डर पेन होणे, अशी वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात फक्त हृदयाला रक्तपुरवठा कमी होण्यामुळे. आता हे ब्लॉकेजेसमुळे रक्तपुरवठा जो होत नाहीये तो फर्स्ट चालू करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण निवासी चिकित्सा करतो. त्याच्यामध्ये 6 ते 7 दिवसाची राहून ट्रीटमेंट असते. त्याच्यानी आपण नॅचरल वेनी बायपास करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो आणि ही स्ट्रेस टेस्ट करून आपण पहिल्या दिवशी स्ट्रेस टेस्ट करतो, शेवटच्या दिवशी करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो की रक्तपुरवठा पहिल्या दिवशी एवढा कमी होता आणि तो एवढा इम्प्रूव्ह झालेला आहे आणि त्याच्यामध्ये रक्तपुरवठा वाढला की ही हृदयाची जी लक्षणे आपल्याला दिसत आहेत ती कमी होणार आहेत. आणि ब्लॉकेज डॉक्टर मी तुम्हाला थांबवते.
तुम्ही आता जी पद्धत सांगितली ती पद्धत शस्त्रक्रिया तशी न नाही करता असं असणार आहे. ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली आयुर्वेदिक पंचकर्माची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती याच्यानी काय होतं की जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. हार्टचा ब्लड सप्लाय वाढला की तिथे तुमचे जे लक्षणं जी दिसत आहेत की रक्तपुरवठा हृदयाला कमी होते म्हणून ही लक्षणं दिसत होती ती कमी होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण विथ रिपोर्ट स्ट्रेस टेस्ट 2D इको GLS करून दाखवणार आहोत इम्प्रूव्हमेंट. आणि ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होतात. त्याच्यासाठी पेशंटला डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा ते आपण निवासी चिकित्सामध्ये सगळं शिकून देतो. रॅदर आपण रॅशनच देतो. रिव्हर्स डाएट बॉक्स नावाचा आपला डाएट बॉक्स आहे तो ब्लॉकेजेस रिव्हर्स करण्यासाठी काम करतो. ते पण आपण 3 महिन्याचं रॅशन देतो की जेणेकरून ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी काम होतं. आता हे झालं की ब्लॉकेजेस आहेत, त्रास होतोय, स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि ज्यांची स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आहे, ब्लॉकेजेस असून सुद्धा काही त्रास होत नाही आहे, पण त्यांना त्यांचं जर डिसीज प्रिव्हेंट करायचं असेल तर हृदय स्वास्थ्यम किट तिथं नक्कीच फायदेशीर ठरतं. त्याच्याने तुमच्या हृदयाची ताकदच वाढणार आहे, सर्क्युलेशन वाढवण्यासाठी काम होणार आहे. जसं की आपण म्हणालात की ब्लॉकेजेस निघाल्यानंतर लोक घाबरतात, मग ते तेव्हा काय करतात? डॉक्टर जे सांगतात की बाबा ऑपरेशन, शस्त्रक्रिया करा, ऑपरेशन करा, बायपास करा किंवा एंजिओप्लास्टी करा असं सांगतात. मग आता ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी हे किट किती महत्त्वाचं आहे आणि किती फायदा त्यांना होऊ शकतो? नक्कीच फायदेशीर आहे. आता प्लास्टिक किंवा बायपास करून आपण शॉर्टकट मार्गाने सर्क्युलेशन तर चालू केलं, पण कुठेतरी हे आपलं हृदय सक्षम करणं फार गरजेचं आहे. त्याची ताकद वाढवून ठेवणं गरजेचं आहे आणि तेच आपण आपल्या हृदय स्वास्थ्यम किटमधून करणार आहोत. आणि याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत की जे म्हणजे तुमचा हार्ट अटॅक येऊन गेला आहे, प्लास्टी झाली, बायपास सर्जरी झालेली आहे आणि तरीही चेस्ट पेन होतोय, स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तर नक्कीच आपल्याला त्याला निवासी चिकित्सा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण नक्कीच फायदेशीर ठरते. सोबत ज्यांना काहीही त्रास नाही आहे, आता प्लास्टिक करून, बायपास सर्जरी करून ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतायत, तर म्हणजे त्यांना काहीही त्रास होत नाही, त्यांनी हृदय स्वास्थ्यम किट घेतलं आणि त्याच्यासोबत त्यांनी आपले एक्झरसाइज, डाएट सगळं प्रॉपर फॉलो केला तर नक्कीच फॉरएव्हर ते पण छान राहू शकतात आणि त्यांच्याही हृदयाची ताकद वाढवून ठेवू शकतात. आजच्या घडीला हार्ट अटॅक ही आपल्या देशातील सगळ्यात मोठी समस्या आहे आणि याच हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करण्यासाठी माधव बागने हृदय स्वास्थ्य किट हे औषध निर्माण केलंय, जे तुमच्या हृदय वाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यास तसंच BP नॉर्मल ठेवण्यास मदत करणार आहे. आणि इतकंच नाही तर हार्ट अटॅक विरुद्ध लढण्यासाठी आपलं हृदय कितपत मजबूत आहे हे दाखवून देणारी टेस्ट म्हणजेच स्ट्रेस टेस्ट देखील करून घेतली जाणार आहे. तर थोडाही वेळेचा विलंब न करता लगेचच स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मिस कॉल द्या आणि हृदय स्वास्थ्य किट हे घर बसल्या मागवून घ्या. नंबर आहे 02248966 आता अनेक पेशंट तुमच्याकडे आहेत, बरेच पेशंट तुमच्याकडून उपचार करत आहेत, तर त्यांची काही प्रतिक्रिया आहेत किंवा त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येतोय, किंवा मला असं विचारायचं आहे की तुम्ही जे स्वास्थ्य किट आहे ते स्वास्थ्य किट आता कोण कोण वापरतंय आणि त्यांचा काय रिस्पॉन्स आलेला आहे, ते किती महिन्यानंतर समजलंय की बाबा आता माझे हृदय व्यवस्थित काम करते, की मला आता तसा जो पहिले त्रास होत होता तो आता होत नाहीये, असा काय रिस्पॉन्स तुम्हाला समोर आलाय का? असे अनेक पेशंट आपले मेडिसिन घेतच होते, फक्त आपण कसं की वेगवेगळी औषधं देत होतो की हां अर्जुनारिष्ट वेगळं किंवा आपण गट स्माईल ऑइल वेगळं, पण आता आपण काय केलं की हे एकत्र सगळं तयार करून पेशंटला एकाच याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की जेणेकरून त्यांचं पोट पण साफ राहावं, त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंट पण व्हावा आणि त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता पण वाढावी. आता याच्यामुळे अनेक पेशंट म्हणजे लाखो पेशंट छान झालेले आहेत आणि हे किट किती दिवस घ्यायचं आहे तर फॉरएव्हर तुम्ही घेऊ शकणार आहात. म्हणजे आपण आपले हृदय हे 24 तास 365 दिवस कंटिन्युअस काम करत असतं, त्याच्याकडून आपण काम तर करून घेतो पण त्याला पोषण पण देणं गरजेचं आहे. तर हे तुमचं पोषण देण्यासाठी हे सगळे मेडिसिन काम करणार आहेत. तर नक्कीच प्रत्येक माणसाने घरातल्या
ते घ्यायला काही हरकत नाही आहे आणि त्याच्याने तुमचं रॅदर हृदय स्वास्थ्य टिकूनच राहणार आहे. ते रॅदर तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे किंवा ते तुम्हाला हार्मफुल नसणार आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीनं ते घ्यायला काही हरकत नाही आहे. डॉक्टर, इथे आपण माधवबागच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या मदतीनं हार्ट अटॅकच्या भीतीवर मात केलेल्या एका आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. मेरा नाम रमेश शुक्ला है. एक प्राइवेट मल्टीनेशनल कंपनी में जॉब कर रहा हूँ और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़, लिविंग फॉर सोसाइटी, इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ. मैं लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी, लेकिन समटाइम्स लाइफ थोड़ी सी अनप्रेडिक्टेबल भी हो जाती है. 1 जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया. इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा. एंजियोग्राफी हुई और एंजियोग्राफी में पता चला मुझे 70 और 90% ब्लॉकेजेस है. अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स के लिए सलाह देने लगे. कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं अल्टरनेटिव ट्रीटमेंट, अल्टरनेटिव थेरेपीज़, अल्टरनेटिव मेडिसिन्स ढूंढने लगा. इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि साने केयर माधवबाग में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊँ. फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधवबाग में मिला. जो मेरा वज़न 70 kgs था, 6 दिन में ही 6-7 किलो कम हो गए. मेडिसिन्स रेगुलरली, योगा, डाइट, वो जैसे ही माधवबाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा. फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं, जबकि डोंबिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ. मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कलसूबाई पीक चढ़ते हैं. हार्ट की वो 30% EFT होते हुए भी मैं माउंट कलसूबाई पीक तक चढ़ के आया हूँ. बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी, जब तक हम ना चाहें. और इसी के साथ मैं आप सबको कहना चाहता हूँ कि लाइफ बहुत ही सुंदर है और इसे नेगेटिव तरफ से बिल्कुल मत लीजिए. हमेशा पॉजिटिव रहिए. बी पॉजिटिव एंड बी हेल्दी एंड स्टे फिट. आपली बदललेली जीवनशैली हार्ट अटॅक सारख्या गंभीर समस्या निर्माण करण्याचं कारण असू शकतं असं दिसून आलंय. तुम्ही जर यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर आत्ताच 02248966977 या नंबरवर मिस कॉल द्या आणि तुमच्या घराजवळील माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या आणि माधवबागच्या मिशन सेव्ह माय हार्ट या अभियानामध्ये सहभागी व्हा. नंबर आहे 02248966977. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जो हृदय स्वास्थ्य किट जे औषध सांगितलेलं आहे त्याच्यामधलं ते नक्कीच आम्हाला समजलेलं आहे. पण ज्यांना बीपीचा त्रास आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी ते ऑलरेडी दुसरे औषधं घेत असतात आणि त्यासोबत हे औषध घेणं किंवा या किटमधलं औषध घेणं तर ते त्यांना किती फायदेशीर ठरू शकतं? प्रत्येक ज्यांना त्रास होत असतो, म्हणजे कुठलाही डिसीज झाला की मेन पचनाचा त्रास होत असतो, तर हा गट स्माइल जे ऑइल आहे ते सगळे पचनाचे विकार सॉल्व्ह करण्यासाठी काम करणार आहे. त्याच्यामुळे मग ॲसिडिटी, गॅसेस होणे, पोट गच्च होणे ही जी की हृदयासंबंधित, म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात, त्यांचं म्हणणं असतं की मला काही त्रास नाही आहे, पण मला फक्त पोट म्हणजे साफ होत नाही आहे आणि मला ॲसिडिटी होते आणि त्याच्यामुळे छातीत दुखल्यासारखं वाटतं आणि तेव्हा आपण स्ट्रेस टेस्ट केली तर ती स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह होते. तर ह्या वेळेस आपण फक्त हे गट स्माइल ऑइल जर यूज केलं तर नक्कीच त्यांचं हे डायजेशन प्रॉपर झालं की ह्या हृदयावरचा लोड कमी होणार आहे आणि त्यांचे चेस्ट पेन कमी होण्यासाठी काम होणार आहे. म्हणजे आपण जे हृदय स्वास्थ्य किटमधले जी मेडिसिन्स दिलेली आहेत ती प्रॉपर तुमचं ताणतणाव कमी होणे, हृदयाची कार्यक्षमता वाढवणे, डायजेशन प्रॉपर करणे, जी कारणं हृदयरोगासाठी इम्पॉर्टंट आहेत तीच सॉल्व करण्यासाठी आपण काम करतोय. त्याच्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीसाठी ते फायदेशीर असणार आहे. खरं तर तुम्ही एकदम मूळ पकडलेलं आहे की कशामुळे होतो, तर पोटाचे आजार, हृदयाचे जे रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लॉकेज होतात आणि मेन मुळात तर स्ट्रेस, की आता धावपळीचं जीवन आहे, स्ट्रेस सगळ्यांनाच असतं. या स्ट्रेसमधून कोण बाहेर नाही पडू शकत कारण आपल्याला काम करणं गरजेचंच आहे, रोज काम करावं लागतं, स्ट्रेस तर येणारच आहे. पण त्याच्यामधून आपल्याला ह्या हृदय विकार होऊ नये म्हणून त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढावा म्हणून हे किट, हृदय स्वास्थ्य किट
याच्यामध्ये तुम्ही परिपूर्ण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे, याबद्दल माहिती दिलेली आहे. खूप छान मार्गदर्शन केलं डॉक्टर. नक्कीच ही माहिती आमच्या प्रेक्षकांना खरंच खूप उपयोगात आणि फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आलात, तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.